श्री गारोली यांनी बाबासाहेबांना प्रत्यक्ष बघितले. ते बाबासाहेबांची आठवण सांगताना म्हणतात, बाबासाहेबांचे दिल्लीत महापरिनिर्वाण झाले. त्यांच्या पार्थिवावर मुंबईत अंतिम संस्कार करण्यात आले. तेव्हा औरंगाबादवरून शेकडो लोक गेले होते. मला मात्र काही कारणास्तव जाता आले नाही. त्याची आजही मला खंत वाटते. मिलिंद महाविद्यालयाचे बांधकाम सुरू असताना बाबासाहेब औरंगाबादला यायचे, म्हणून त्यांची सेवा करण्याचे भाग्य मला मिळाले. याचा मला खूप अभिमान वाटतो. बाबासाहेब औरंगाबादला आल्यानंतर चहा नाश्त्याची जबाबदारी माझ्याकडे असायची. त्यांना अगदी साधं जेवण आवडायचे. मेथीची भाजी आणि भाकर खूप आवडीने खायचे. जेवताना सुद्धा त्यांच्या हाती पुस्तक असायचे आणि वाचन सुरूच राहायचे. इतकी आवड त्यांना वाचनाची होती. त्यावेळी बाबांना वयोमानाच्या तक्रारीमुळे जिना चढता आणि उतरताना त्रास व्हायचा. मी आणि इतर दोघे तिघे सहकारी त्यांना खुर्चीमध्ये बसून ने आण करीत असू. कॉलेजच्या बांधकामावर ते प्रत्यक्ष नजर ठेवायचे. मी त्यांच्या डोक्यावर छत्री बघून त्यांच्या मागून चालायचो. कॉलेजच्या टाइम टेबलची एक प्रत माझ्याकडे होती. बाबासाहेबांना जेव्हा कधी कॉलेजवर राऊंड घ्यायचा असायचा ते मला बोलवायचे. कोणत्या वर्गावर कोणता तास आहे याची चौकशी करायची. नंतर ते एखाद्या वर्गावर नियंत्रणासाठी जात व विद्यार्थ्यांच्या शेवटच्या बाकावर बसून शिक्षकांच्या शिकवणुकीचा आढावा घेत. सांगायचे तात्पर्य असे की आपल्या मुलांना कसे शिक्षण दिलं जाते याकडे ते जातीने लक्ष देत असत. मुलांना अतिउत्तम शिक्षण मिळायला हवं. मुलांना अतिउत्तम शिक्षण मिळायला हवे. त्यांना स्वाभिमानी जगता यावे हीच त्यांची इच्छा होती. शिकलेल्या प्रत्येक मुलाने सामाजिक ऋण फेडावे असे त्यांचे बोलणे असायचे. माझ्या आयुष्यातला एक प्रसंग सांगतो. एकदा नेहमीप्रमाणे बाबासाहेबांचे दुपारचे जेवण झाले. ते बाहेरच्या खोलीत जाऊन बसले. मी बाबासाहेबांचे उष्टे ताट उचलले. ताटामध्ये थोडे अन्न शिल्लक होते. सवयीप्रमाणे त्यातला एक घास उचलला आणि तोंडात टाकला. इतक्यात बाबासाहेब तेथे आले. मला उष्ट्या ताटातले खाताना बघून त्यांचा राग अनावर झाला. रागारागात त्यांनी माझ्या गालावर सटकन चापट मारली. माझे डोळे भरून आले. मी स्तब्ध उभा राहिलो. त्यावेळी बाबासाहेब म्हणाले, अरे तुम्ही चांगलं राहावं, शिकावं म्हणून मी येथे जीवाचं रान करतोय आणि तुम्ही अजूनही उष्टावळी चाटणी सोडत नाही. केव्हा तुम्ही सुधारणार? त्यावेळी माझे अश्रू अनावर झाले. मला माझी चूक उमजली. असे होते बाबासाहेब. बाहेरून जितके कडक, मनाने तितकेच हळवे व प्रेमळ. शिस्त आणि स्वाभिमान आपल्या मरगळलेल्या मनात रुजवणारे. अशा थोर महापुरुषाची सेवा करायची संधी मला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. मित्रांनो, बाबासाहेबांच्या अशाच आठवणी मी तुम्हाला या चॅनलवर घेऊन येणार आहे. तर या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा तुमच्या सर्व मित्रांसोबत. धन्यवाद.